Students, in the previous video we have seen the human genome project. Now our next topic, that is the DNA fingerprinting. Now this topic, it is the last topic of this chapter, that is the molecular basis of inheritance. Okay, now DNA fingerprinting. Now what is meant by the fingerprint कशाला म्हणतो आपण की every individual has its unique genetic makeup called its fingerprint. म्हणजे प्रत्येक जो ऑर्गॅनिझम आहे, प्रत्येक जो ह्यूमन आहे, त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, युनिक असा जेनेटिक मेकअप दिसतो, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन दिसते जी युनिक असते. म्हणजे प्रत्येक ह्यूमन, प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल आहे तो वेगवेगळा आहे, कारण की त्यांच्यामध्ये जो जेनेटिक मेकअप आहे तो वेगवेगळा आहे आणि त्यालाच काय म्हटलं जातं, फिंगरप्रिंट म्हटलं जातं. त्याला फिंगरप्रिंट म्हटलं जातं, कारण की एव्हरी इंडिव्हिज्युअलचा वेगवेगळा असा जेनेटिक मेकअप असल्यामुळे वेगवेगळं त्याचं फिंगरप्रिंट आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याचे रिझन्स काय आहेत, व्हॉट आर द रिझन्स फॉर दिस युनिकनेस. तर युनिकनेस का बरं आहे, कारण की यांचे हे जे युनिकनेस येतं आपल्याला ते कुठून येत असतं, फ्रॉम द रिकॉम्बिनेशन ऑफ द मॅटर्नल आणि पॅटर्नल जे जीन्स आहेत, म्हणजे आपल्या फादर कडून आणि मदर कडून येणारे जे जीन्स आहेत त्यांचं रिकॉम्बिनेशन होऊन एक नवीन कॉम्बिनेशन तिथे जेनेटिक मेकअप तयार होतो, म्हणून ते युनिक तो जेनेटिक मेकअप असतो आणि म्हणूनच त्याला युनिक असं म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय आहे की इनफ्रिक्वेंट म्युटेशन्स होतात. ज्यावेळेस गमिटचं फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा पण काय होत असतं की तो युनिकनेस आहे जेनेटिक मेकअप मध्ये, त्याच्यामुळे सुद्धा तो येऊ शकतो. दिस आर द रिझन्स फॉर द युनिक जेनेटिक मेकअप फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल. ओके, त्याच्यानंतर मेन जो पॉइंट आहे आपला, दॅट इज द डीएनए प्रोफाइलिंग और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डीएनए फिंगरप्रिंटिंग. ओके, तर ही जी टेक्निक आहे ही डॉक्टर एलेक्स जेफ्रीजनी 1984 मध्ये डेव्हलप केली. ओके, तर आता ह्या टेक्निकनी त्यांनी काय सांगितलं की त्यांनी त्या टेक्निकने ते काय करू शकतात की आयडेंटिफाय पर्सन करू शकतात डीएनए रेस्ट्रिक्शन ॲनालिसिसनी. म्हणजे त्यांच्या त्या इंडिव्हिज्युअलच्या, त्या पर्सनच्या डीएनएच्या रेस्ट्रिक्शन ॲनालिसिसनी काय करू शकतात, त्या इंडिव्हिज्युअलला ते काय करू शकतात, आयडेंटिफाय करू शकतात किंवा त्याला काय म्हणून आपण ओळखू शकतात ते. ओके, तर हे कशाच्या बेसिसवर आहे, हे जे आयडेंटिफिकेशन आहे पर्सनचं, हे कशाच्या बेसिसवर आहे, जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो डीएनए मध्ये. ओके, जसं की मी सांगितलं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये कसं आहे, युनिक जेनेटिक मेकअप असल्यामुळे तर हा जो सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा डीएनए मध्ये, त्यांच्या बेसिसवर प्रत्येक जो पर्सन आहे त्यांचा डीएनए वरून तो कोणता पर्सन आहे तो आयडेंटिफाय करू शकतो. ओके, पण आपल्याला असं दिसून येतं की 99.9% हा जो सिक्वेन्स आहे तो सगळ्यांमध्ये कसा असतो, आपल्याला सेमच पाहायला मिळतो. म्हणजे सगळ्या पर्सन मध्ये हा जो डीएनए असतो हा कसा असतो, सेमच असतो. 99.9, फक्त 0.1%च तिथे काय असतो, फरक असतो. तो कुठे फरक असतो, तर दॅट इज द व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स. ओके, दॅट इज कॉल्ड एज द VNTRs. हे काय आहेत, अनयुज्युअल सिक्वेन्सेस आहेत जे 20 to 100 बेस पेअरनी बनलेले आहेत आणि जे काय होतात, सेव्हरल टाइम काय होतात, रिपीट होतात. म्हणजे तेच ते जे सिक्वेन्स आहेत ते रिपीट होत राहतात, त्यांनाच काय म्हटलं जातं, व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स. आता व्हेरिएबल नंबर टँडम म्हणजे काय, इथे टँडम म्हणजे काय, सिक्वेन्सच आहे. टँडमचा अर्थच काय, सिक्वेन्स आहे. तर हे जे बेस पेअर्स आहेत जे काय होत आहेत की रिपीट होत आहेत, म्हणजे काही वेळ झाल्यानंतर पुन्हा रिपीट होत आहेत. तर याची जी लेंथ आहे VNTRs ची ही डिफरंट असते प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये. ओके, म्हणजे काही इंडिव्हिज्युअल्स मध्ये आपल्याला जास्त प्रमाणात हे रिपीट झालेले दिसतील, तर काही पर्सन मध्ये आपल्याला काय दिसेल की हे फार कमी प्रमाणात रिपीट झालेले दिसतील. तर हेच काय आहे, दिस इज द की फॉर द डीएनए प्रोफाइलिंग. तर याच्यावरूनच डिफरन्स सांगू शकतो आपण की एका इंडिव्हिज्युअल मध्ये आणि दुसऱ्या इंडिव्हिज्युअल मध्ये काय फरक आहे, कारण की त्यांच्यामधले जे व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स आहेत तो केवढा मोठा आहे किंवा केवढा छोटा आहे हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये डिफरंट असल्यामुळे त्याच्याच बेसिसवर हे जे डीएनए प्रोफाइलिंग आहे किंवा फिंगरप्रिंटिंग आहे हे बेसिक आहे किंवा त्याच्यावर बेस झालेलं आपल्याला पाहून येतं. ओके,
त्याच्यानंतर हे जे स्टेप्स आहेत की ही डीएनए फिंगरप्रिंटिंग आपण कशी काढू शकतो. ओके, ही टेक्निक आहे जे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर काय करतात, आयडेंटिफाय कन्फर्म करायसाठी हे यूज करत असतात. तर त्याचे स्टेप्स काय आहेत, तर पहिली स्टेप्स आहे दॅट इज द आयसोलेशन ऑफ द डीएनए. डीएनए जो आहे तो जो होस्ट आहे त्याच्यापासून हा डीएनए आयसोलेट केला पाहिजे. त्याचे जे सेल्स आहेत किंवा टिश्यूज आहेत जसं की ब्लड झालं, हेअर रूट्स झाले, स्किन झालं, यांच्यापासून हा जो सॅम्पल आहे आपण घेऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर त्याच्यावर काय करू, ते एक्स्ट्रॅक्शन करू डीएनएचं. ओके, हा जो आहे सॅम्पल घेतला आपण, हेअर मधून घेतला, ब्लड मधून घेतला, कशामधूनही घेतला आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन केलं डीएनएचं. ओके, त्याच्यानंतर हा जो डीएनए हे याच्यावर काय केलं जाते, सेकंड स्टेप कोणती केली जाते, दॅट इज द रेस्ट्रिक्शन डायजेशन. रेस्ट्रिक्शन डायजेशन आणले जाते तिथे विथ द हेल्प ऑफ द रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. हे जे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत यांचं काम काय करतं की हा जे डीएनए आहे, हा जो डीएनए हे यांचे छोटे छोटे तुकडे करण्याचं काम कोण करत असतं, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स करत असतं. आणि त्यांच्यामुळे काय दिसतं आपल्याला की हे जे स्मॉल वेगवेगळ्या व्हेरिएबल लेंथ्स मध्ये आपल्याला हे डीएनए आपल्याला पाहायला मिळतं. आणि यालाच म्हटलं जातं, या फिनॉमिनालाच म्हटलं जातं रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. यालाच काय म्हटलं जातं, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. म्हणजे वेगवेगळे जे तुकडे करत आहे, कट करत आहे हे रेस्ट्रिक्शन एन्झाइम डीएनएला, त्यालाच म्हटलं जातं रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. त्याच्यानंतर येतं जेल इलेक्ट्रोफोरोसिस. आता हे जे फ्रॅगमेंट्स आहेत, हे जे सॅम्पल्स आहेत, हे ॲग्रोस जेलमध्ये इलेक्ट्रोफोरोसिस मध्ये ठेवलं जातं इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स मध्ये. आणि हे जे डीएनएचे फ्रॅगमेंट्स आहेत ते काय आहेत, निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे कुठे जातात, ते पॉझिटिव्ह पोलकडे जातात. ओके, त्याच्यानंतर ही जी मुवमेंट आहे फ्रॅगमेंटची ही डिपेंड करते त्याची जी लेंथ केवढी आहे, फ्रॅगमेंटची केवढी लेंथ आहे त्याच्यावरती ते जे फ्रॅगमेंट्स आहेत ते कुठे लेंथ जाणार आहे. आणि यांच्याच मध्ये आपल्याला काय दिसतं की बँडचं फॉर्मेशन आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आणि जे डबल स्टँडर्ड जो डीएनए आहे तो स्प्लिट होऊन सिंगल स्टँडर्ड मध्ये बाय अल्कली ट्रीटमेंटने आपल्याला इथे दिसून येतो. आणि इथे आपल्याला इलेक्ट्रोफोरोसिस नंतर हा असा बँड इथे तयार झालेला आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर होतं साऊदर्न ब्लॉटिंग. साऊदर्न ब्लॉटिंग मध्ये काय दिसतं आपल्याला की जे सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट्स आहेत ते नायलॉन मेम्ब्रेन जी आहे, ओके, ही काय आहे, ही नायलॉन मेम्ब्रेन आहे. याच्यावर हे जे डीएनए आहेत ते ट्रान्सफर केले जातात, किंवा नायलॉन मेम्ब्रेन म्हणा किंवा नायट्रोसेल्युलेज म्हणा, नायट्रोसेल्युलेज फिल्टर पेपर जो असतो त्याच्यावर हा जो डीएनए बँड आहे, हा डीएनए फ्रॅगमेंट्स आहेत ते ट्रान्सफर केले जातात आणि त्याच्यावर जेलनी त्याचं सोकिंग केलं जातं. आणि तो फिल्टर पेपर किती पूर्ण ओव्हरनाईट म्हणजे एक पूर्ण रात्र तो तसाच राहू दिला जातो. ओके, त्याच्यानंतर येतं दॅट इज द सिलेक्शन ऑफ अ डीएनए प्रोब. आता डीएनए प्रोबचं सिलेक्शन केलं जातं. डीएनए प्रोब म्हणजे काय असतो, डीएनए प्रोब कशाला म्हटलं जातं की ज्याचं सिक्वेन्सेस आपल्याला माहीत आहे त्यालाच म्हटलं जातं डीएनए प्रोब. आणि डीएनए प्रोबला ज्यावेळेस काय जातं रेडिओ ॲक्टिव्ह सोबत जोडलं जातं त्याला म्हटलं जातं प्रोब म्हटलं जातं. ओके, म्हणजे डीएनए प्लस त्याच्यासोबत काय असेल, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स असेल तर त्यालाच काय म्हटलं जाईल, डीएनए प्रोब म्हटलं जाईल. ओके, आणि हे जी प्रिपरेशन आहे ही प्रिपरेशन कोणापासून केल्या जाते, cDNA प्रिपरेशन या मेथडनी केल्या जाते. आणि त्याच्यानंतर हा जो डीएनए प्रोब आहे तो लेबल केला जातो रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्सनी. त्याच्यानंतरची जी प्रोसेस होते दॅट इज द हायब्रिडायझेशन. ओके, हायब्रिडायझेशन मध्ये काय होतं की जो डीएनए प्रोब आहे तो ऍड केला जातो नायट्रोसेल्युलर्स मध्ये, फिल्टर पेपर मध्ये, ज्याच्यामध्ये काय आहे होस्ट डीएनए प्रेझेंट आहे. म्हणजे ज्या डीएनएचा आपल्याला सिक्वेन्स माहिती करून घ्यायचा आहे तो डीएनएच्या मध्ये काय ऍड केल्या जातात, हा प्रोब डीएनए ऍड केला जातो. त्याच्यानंतर हे सिंगल स्ट्रँडेड डीएनए आहे यांचं पेअर कोणासोबत होते, जे कॉम्प्लिमेंटरी डीएनए सिक्वेन्सेस असतात होस्ट डीएनएच्या त्याच्यासोबत पेअरिंग होतं. आणि त्याच्यामुळे काय तयार होतं की डीएनएचं हायब्रिड फॉर्मेशन होऊन त्या कुठे फॉर्मेशन झालेलं दिसतं आपल्याला, या नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवर आपल्याला हे कॉम्प्लिमेंटरी जे आहे हायब्रिड्स तयार झालेले दिसतात. आणि राहिलेले जे आहेत ते रिमेनिंग सिंगल स्टँडर्ड डीएनए प्रोब काय राहतात, वॉश अप होऊन जातात. ओके, त्याच्यानंतर आता ज्याच्यासोबत डीएनए प्रोब आणि डीएनए होस्ट डीएनएचं
काय झालेलं आहे, हायब्रिड फॉर्मेशन झाले आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं जाते, हा जो नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे तो फोटोग्राफ केला जातो ऑन एक्सरे फिल्म. एक्सरे फिल्मवर हा जो फोटो आहे तो घेतला जातो, त्यालाच काय म्हटलं जातं, ऑटो रेडिओग्राफी म्हटलं जातं. आणि त्याच्यानुसार हा एक्सरे घेतला जातो आणि हा जो ही जी फिल्म आहे ती ॲनालाइज केल्या जाते. आता ही जी फिल्म आहे ही ॲनालाइज केल्या जाते की कोणते प्रेझेन्स ऑफ हायब्रिड डीएनए तिथे प्रेझेंट आहे की यांनी काय केलं जातं ते पाहिलं जातं. आणि अल्टिमेटली तिथे समजतं की कोणता कॉम्प्लिमेंटरी डीएनए तिथे तयार झालेला आहे किंवा कोणते हायब्रिड डीएनए तिथे तयार झालेला आहे. अशा या स्टेप्स आहेत इन द डीएनए प्रोफाइलिंग और डीएनए फिंगरप्रिंटिंग. ओके. त्याच्यानंतर त्याचे अप्लिकेशन्स काय आहेत, तर अप्लिकेशन्स आहेत की फॉरेन्सिक हे याचा यूज कशासाठी केला जातो, जे फॉरेन्सिक सायन्स आहेत ते सायन्समध्ये यूज केलं जातं टू सॉल्व रेप आणि मर्डर केसेस जे आहेत ते सॉल्व करण्यासाठी हे डीएनए फिंगरप्रिंटिंग यूज केलं जाते. त्याच्यानंतर बायोलॉजिकल फादर किंवा मदर जी आहे ती ओळखण्यासाठी, फाइंड आउट करण्यासाठी, एखादं जर मूल हरवलं असेल त्याचे फादर मदर किंवा बोथ त्यांचे दोन्ही आई वडील कोण आहे यांना फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा ही जी टेक्निक आहे, ही जी डीएनए फिंगरप्रिंट आहे ते यूज केले जाते. त्याच्यानंतर पेडिग्री ॲनालिसिस जी आहे कॅट्सची, डॉग्सची आणि हॉर्सची हे पण केले जाते विथ द यूज ऑफ द डीएनए फिंगरप्रिंटिंग. पेडिग्री ॲनालिसिस म्हणजे काय की जो फॅमिली ट्री ज्याला म्हणतो आपण, तर असं कॅट्सचं, डॉग्सचं आणि हॉर्सेसची फॅमिली ट्री शोधण्यासाठी सुद्धा डीएनए प्रोफाइलिंग किंवा डीएनए फिंगरप्रिंटिंग काय केले जाते, यूज केले जाते. ओके. This is all about the DNA fingerprinting. Thank you.